सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जाहीर प्रचार संपायला अवघे मोजके दिवस शिल्लक असताना प्रचार अगदी शिगेला पोहोचलेला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, मतदारांपर्यंत प्रचार करण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांकडून विविध यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. मात्र अशावेळी पालकमंत्री नितेश राणे मात्र आपल्या हटके स्टाईलने मतदारांशी सुसंवाद साधतायत. प्रभागनिहाय मतदारांशी थेट 1-to-1 संवाद साधून मतदारांसोबत मंत्री नितेश राणे डायरेक्ट कनेक्ट होत आहेत. या थेट संवादातून नितेश राणे नेमकं काय साधतायत पाहूया स्ट्रेट लाईन विथ राजन चव्हाण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका आता ऐन रंगात आल्या आहेत. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले आणि कणकवलीत आपापला प्रचार करण्यामध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे नेते सुद्धा आता मशगूल झाले आहेत. कोणी आपली प्रचार रॅली करतोय, कोणी मतदारांच्या डोर टू डोर जातोय, कोणी कॉर्नर सभा घेतोय, तर कोणी जाहीर सभा घेतोय, तर कोणी सोशल मीडियाद्वारे हायटेक प्रचार सुद्धा करतोय. नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये खरं तर थेट मतदारांपर्यंत पोहोचणं, मतदार राजाला आपलं म्हणणं पटवून सांगणं किंवा मी अमुक उमेदवार, माझी अमुक निशाणी, आम्हालाच मतदान करा असं आर्जव करणं, असं हे धावत्या भेटीमध्ये त्या पक्षाचे उमेदवार किंवा त्यांचे नेते करताना दिसतात. पण या सगळ्यांमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांची प्रचाराची स्टाईल मात्र हटके ठरते. मंत्री नितेश राणे यांची प्रचाराची स्टाईल वेगळीच ठरत नाही, तर मतदारांना ती अपील सुद्धा होते. कारण नितेश राणे मी आमदार, मंत्री किंवा पालकमंत्री म्हणून तुमच्या भागाचा विकास करेन असंच केवळ म्हणत नाही आहे. मतदारांना भाजपाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार किंवा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनाच निवडून द्या असंच केवळ सांगताना दिसत नाही आहे, तर त्या पलीकडे जाऊन मतदारांमध्ये मिसळून थेट मतदार राजाशी सुसंवाद साधताना मंत्री नितेश राणे दिसत आहेत. इथून आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून मतदार म्हणून अगर आपल्या काही अपेक्षा असतील, कुठले मुद्दे प्राधान्य क्रमांकावर उद्या 3 तारखेला निवडून आल्यानंतर आम्ही घ्यावेत, ह्या बाबतीमध्ये आपल्या काही सूचना असतील तर आपण अगर आम्हाला सांगितलं तर त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर लक्ष घालणं आम्हाला थोडं सोपं राहील. मतदानासाठी आवाहन करणं एका बाजूला, पण तुमच्याकडून ह्या वॉर्ड नंबर 9मध्ये कुठले कुठले मुद्द्यांवर आम्ही लक्ष घालावं असे काही सूचना अगर आपल्या मतदार म्हणून असतील तर मला सांगितलं तर बरोबर. नितेश राणे प्रभागनिहाय मतदारांच्या संवाद बैठका घेत आहेत. या संवाद बैठकांच्या माध्यमातून आपलं मंत्री आणि पालकमंत्री पद बाजूला ठेवून नामदार नितेश राणे मतदारांनाच विचारतायत, तुम्ही सांगा तुमच्या वार्डात आणखीन काय समस्या आहेत, तुमच्या प्रभागाच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी, जनतेच्या विकासासाठी अजून कोणती कामं आम्ही केली पाहिजेत, तुम्ही जी कामं सुचवाल त्यातील कोणत्या कामांना आधी प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमची महत्त्वाची समस्या जी काय असेल ती आधी प्राधान्यक्रमांना सुटेल. रस्ते, वीज, पाणी, पाणंद, अंतर्गत रस्ते ह्या सुविधा तर होतीलच, त्या सुविधा आम्ही तुमच्यासाठी करून देऊच, पण त्याशिवाय आणखीन तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या प्रभागामध्ये सुसज्ज असं गार्डन, नगरोत्थान योजनेतून विशेष उपक्रम, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणखीन वेगळा काही उपक्रम हवा आहे का, अशी थेट विचारणाच मंत्री नितेश राणे प्रभागनिहाय मतदारांच्या संवाद बैठकांमधून करताना दिसत आहेत. जेव्हा मंत्रीच आपल्याला विचारतो की तुम्ही सांगा तुमच्या प्रभागासाठी आम्ही काय केलं पाहिजे, तुमच्या मनामध्ये काही विकासाच्या संकल्पना आहेत का, तेव्हा साहजिकच मतदार आणि जनता स्वहितापेक्षा आपल्या प्रभागाच्या हिताचा विचार करते. थेट पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी कनेक्ट होऊन आपल्या प्रभागातील समस्या, त्यावरील उपाय आणि आणखीन विकासाच्या योजना याबद्दल सुसंवाद साधते. एक उदाहरण द्यायचं झालं तर शाळा कॉलेजमध्ये आपणास शिक्षक शिकवतात आणि शेवटी विचारतात काही समजलं नाही का. जर एखाद्या विद्यार्थ्याला काही डाऊट असेल तर त्याची शंका निरसन होईपर्यंत पुन्हा त्याला ती गोष्ट समजावून सांगतात. या प्रक्रियेतून होतं काय तर त्या विद्यार्थ्याचे डाऊट्स क्लिअर होतात आणि तो विद्यार्थी त्याचा अभ्यास परिपूर्ण होतो. मंडळी, जनविकासाच्या शाळेचं पण तसंच नाही आहे का. नेते मंडळी आपल्या मतांनी स्वतःच ठरवतात की माझ्या जनतेसाठी मी अमुक काही विकास कामे करेन, पण जर जनतेत मिसळून त्यांची मतं ऐकून घेऊन जर एखादी विकास योजना बनवली तर ती खऱ्या अर्थानं जनतेसाठी लाभदायी ठरते.
ती योजना जनतेच्या पसंतीला उतरते. अर्थातच ती विकास योजना आणखी राबवणारा नेता सुद्धा जनतेच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करतो. सध्या सुरू असलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद बैठकांच्या माध्यमातून नेमकं जनतेच्या मतदार राजाच्या मनात काय आहे, त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत, त्याच्यावरती उपाय नेमके काय केले पाहिजेत आणि आणखीन कोणत्या विकास योजना प्रामुख्याने राबविल्या पाहिजेत हेच नेमकं ओळखलेलं दिसून येत आहे. त्यामुळेच मतदारांना नितेश राणे यांचं म्हणणं आणि नितेश राणे यांनी भाजपाला मतदान करण्याचं केलेलं आव्हान सुद्धा अपील होताना दिसतंय.